रामराम मंडळी. मोबाईलची गॅलरी ढवळत असताना माका हे काही मागचे व्हिडिओ दिसले. बघतंय तर काय, हे तर आमच्या BEdच्या सहलीच्या आठवणी. लगेचच मंडळी, मी व्हिडिओ बनवून घेतलंय आणि यापुढे मी तुमका दाखवतलंय की आम्ही सहली काय काय मजा केली ती. शांकरू पंत वालावलकर अध्यापक महाविद्यालयाचे आम्ही प्रशिक्षणार्थी. आम्ही चाललेलो कर्नाटकाक भेट देऊक आणि त्यातला प्रेक्षणीय आकर्षण म्हणजे हम्पी आणि बदामी. व्हिडिओत जसा तुम्ही बघितलास तसा बरोबर दुसऱ्या दिवशीच्या 12 वाजता आमची गाडी निघाली देवगडातनं कर्नाटकाक निघू. आणि तुम्ही बघू शकतास दुसरो दिवस उजाडलेलो. मस्तपैकी आमका चहा नाश्त्याक गाडी थांबवलेली होती. कोणी कोणी फ्रेश होऊन घेतल्यान आणि तुम्ही बघू शकतास ही असा देवगडची आमची लाल परी. मंडळी, आमच्या ट्रिपचो पहिलो पॉईंट होतो तो म्हणजे श्री शाकंभरी म्हणजेच बनशंकरी देवी, तेकाच द बनशंकरी अम्मा टेम्पल असा पण म्हटला जाता. तुम्ही बघू शकतास मंदिर परिसरात असो तलाव टाईप एक पाण्याचो साठो होतो. आम्ही मस्तपैकी कोकणातली लोक म्हटल्यावर शहाळ्याचो आस्वाद घेतलो आणि त्यानंतर निघालो देवीचा दर्शन घेऊक. ह्या प्रसिद्ध मंदिर चोलाचिगुड्डा या बदामी जवळील एका गावात होता. आपल्या कोकणातल्या मंदिरांप्रमाणेच दीपमाळ म्हणा किंवा प्रवेशद्वार या मंदिरात तुमका बघूक मिळतलो. मंडळी, पुराणकथेनुसार जेव्हा ह्या भागात दुष्काळ पडलेलो किंवा अन्नटंचाई होती तेव्हा ह्याच शाकंभरी देवीन आपला रूप दाखवत भाज्या वाटप किंवा जे काही अन्नाची टंचाई होती ती दूर केलेल्या म्हणून हिका शाकंभरी देवी म्हणजेच भाज्या धारण करणारी देवी म्हणून संबोधला जाता. तुमका जर या मंदिरात भेट देऊची असा तर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात इकडे मोठी यात्रा असता. त्याचप्रमाणे मंदिराच्या समोर असलेला जा मोठा तलाव असा त्याका हरिद्र तीर्थ असा नाव असा. मंदिर ह्या द्रविड स्थापत्यशैलीत बांधलेला होता. त्याचप्रमाणे बाहेरील भागात ह्यो रथ ठेवलेलो होतो. त्याच्याबरोबर आम्ही फोटो काढलो आणि आम्ही गेलो इकडच्याच एका सुंदर हॉटेलमध्ये, जिकडे अप्रतिम जेवण मिळत होता. आम्ही जेवलो आणि निघालो पुढच्या डेस्टिनेशन का.